सरपंच मंगेश साबळे जगले पाहिजेत। त्यांच्या उपोषणाची योग्य दखल घ्या, त्यांच्या मागण्या मान्य करा आणि त्यांचं उपोषण सोडवा, अशा प्रकारचा आग्रह, विनंती आणि इशारे तमाम महाराष्ट्रातील शेतकरी सरकारला देत आहेत। विनंती सुद्धा करत आहेत की तुम्ही त्यांचं उपोषण सोडवा, त्यांचा जीव वाचवा। कारण मागील 7 दिवसापासून आपण बघत आहोत की सरपंच मंगेश साबळे सिल्लोडच्या तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन आमरण उपोषणाला बसले आहेत आणि त्या पूर्ण झाल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही, अशा प्रकारचा त्यांचा ठाम निर्धार आहे आणि त्यामुळे त्यांची तब्येत खूप ढासळलेली आहे। उपोषणाच्या 7व्या दिवशी तर त्यांच्या नाकातोंडातून रक्तस्राव प्रचंड मोठ्या प्रमाणात झाला होता आणि परिस्थिती चिंताजनक बनलेली आहे। आता सरपंच मंगेश साबळे यांचा जीव आपल्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी फार महत्वाचा आहे। आपल्या सगळ्यांना त्यांचे जे आंदोलन आहे, त्यांचे क्रांतिकारक आंदोलन जे आहेत ते खूप आवडतात आणि शेतकऱ्यांसाठी, समाज बांधवांसाठी, गरिबांसाठी, 18 पगड जातीतील प्रत्येकासाठी झटणारा एक युवा नेतृत्व म्हणून तमाम महाराष्ट्रातील लोक त्यांच्याकडे बघत आहेत। कारण ते महाराष्ट्रात प्रथम कधी चर्चेमध्ये आले जेव्हा मनोजदादा जरांगे पाटील यांचं उपोषण, आमरण उपोषण अंतरवालीमध्ये सुरू होतं। सरकार दखल घेत नव्हतं। त्यांची दखल घ्यावी या उद्देशाने प्रचंड रागातून त्यांनी स्वतःची 10 लाखाची गाडी जाळून घेतली होती आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी ते चर्चेत आले होते। तसेच जेव्हा ॲडव्होकेट गुणरत्ने सदावर्ते हे जेव्हा मराठा समाज आणि मनोजदादा जरांगे पाटील यांच्या विरोधामध्ये जेव्हा प्रक्षोभक वक्तव्य करत होते, तेव्हा मुंबईत जाऊन त्यांनी त्यांची गाडी फोडली होती आणि त्यांना इशारा दिला होता की आता बस, यापुढे आम्ही सहन करणार नाही। असे त्यांचे विविध आंदोलन असतात। शेतकऱ्यांसाठी, समाज बांधवांसाठी ते झटतात आणि म्हणून सरपंच मंगेश साबळे प्रत्येकासाठी महत्वाचे बनलेले आहेत। तसेच त्यांचे जे काही विविध आंदोलन असतात ते खूप क्रांतिकारक असतात। त्याच्यामधलं जे प्रशासकीय अधिकाऱ्यांचं जे लाच मागतात त्याविरुद्ध त्यांचे भीक मागो जे आंदोलन होतं ते फार खूप गाजलं होतं। त्याच्याही अगोदर त्यांनी रस्ता दुरुस्तीसाठी अगदी चिखलामध्ये बसून जे आंदोलन केलं होतं तेही सर्वसामान्य जनतेला खूप आवडलं होतं आणि प्रशासन त्यामुळे खडबडून जागे झालं होतं। त्या अगोदर त्यांनी पंचायत समितीमधील विविध अधिकारी रोजगार हमीच्या कामासाठी लाच मागतात, यामुळे त्यांनी अक्षरशः पैसे उधळले होते। पैशाचा हार घालून ते पंचायत समितीला त्या ठिकाणी आले होते आणि पैसे जवळपास 3 लाख रुपये त्यांनी उधळले होते। तसेच तत्पूर्वी त्याच दरम्यान त्यांनी सरकारी अधिकारी कार्यालयामध्ये उपस्थित राहत नाहीत म्हणून खुर्ची जाळण्याचं सुद्धा आंदोलन त्या ठिकाणी त्यांनी केलं होतं। आता हे सरपंच जे आहेत सध्या शेतकऱ्याच्या आंदोलनासाठी, शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी 7 दिवसापासून उपोषणाला बसलेली आहे। त्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनलेली आहे। त्याच्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा आहे की सरपंचाचं ज्या ठिकाणी लिव्हर आहे ते लिव्हर पूर्ण नाहीये। त्यांनी स्वतःचं लिव्हर स्वतःच्या वडिलांसाठी दान केलेलं आहे। असे हे क्रांतिकारक आणि निडर असं व्यक्तिमत्व, बापाचा जीव वाचवण्यासाठी स्वतःचं लिव्हर त्यांनी दान केलं होतं। म्हणून त्यांचे जे प्रत्येक आंदोलन क्रांतिकारक आंदोलन असतात आणि दिशादर्शक असतात आणि त्यामुळं सर्वसामान्य जनतेला त्यांचे आंदोलन आवडतात। म्हणून सर्व शेतकऱ्यांना त्यांची काळजी आहे, त्यांच्या जीवाची काळजी आहे। अनेक लोक त्यांना विनंती करत आहेत की सरपंच बचेंगे तो और भी लढेंगे, म्हणजे आता तुम्ही थांबा, आपण वेगळ्या मार्गाने प्रचंड ताकदीने परत एकत्र येऊयात आणि सरकार विरुद्ध लढूयात, अशा प्रकारचं जे त्यांना विनंती करत आहेत। परंतु सरपंच मागे हटायला तयार नाही। आता मोठ्या संख्येने सिल्लोडकडे शेतकरी जात आहेत। तसंच त्यांनी शेतकऱ्यांसाठी, सर्वसामान्य जनतेसाठी विविध आंदोलन केल्यामुळं लोकप्रियता एवढी वाढली होती की मागील लोकसभेमध्ये त्यांना सुमारे 1.5 लाख मतदान मिळालं होतं। म्हणजे सर्वच क्षेत्रामध्ये ते खूप क्रांतिकारक आंदोलन करतात। मग ते लोकशाही मार्गाने गांधीगिरी म्हणजे आमरण उपोषणाच्या माध्यमातून असो किंवा मग गाडी फोडण्याच्या बाबतीमध्ये क्रांतिकारक असो किंवा गाडी जाळण्याच्या बाबतीमधलं आंदोलन असो किंवा समृद्धी महामार्ग रोखण्यासाठीचं त्यांचं रास्ता रोकोचं आंदोलन असो, असे विविध आंदोलन ते सतत करत असतात आणि एक युवा नेतृत्व, शेतकऱ्यांचं नेतृत्व म्हणून तमाम महाराष्ट्रातील, मराठवाड्यातील जनता त्यांच्याकडे बघते, म्हणून त्यांची काळजी वाटते। माझी त्यांना नम्र विनंती आहे की आपण स्वतःच्या जीवाची काळजी घ्या आणि आमरण उपोषण सोडवा, थांबवा।
आपण विविध मार्गाने, वेगळ्या मार्गाने आपण प्रयत्न करूयात आणि प्रचंड ताकदीने परत एकत्र येऊन सरकारकडून आपल्या मागण्या मान्य करून घ्याव्यात अशी मी त्यांना विनंती करतो। आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा एवढी विनंती करतो आणि थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद।